नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खवयांचं स्वागत करते. आज आपण स्पेशल व्हेज सीरीज मध्ये करतो आहोत ग्रीन कॉर्न मसाला. ही रेसिपी तुम्ही कॉर्न कर्नल्स म्हणजे मक्याचे दाणे त्याचबरोबर बेबी कॉर्न वापरून देखील करू शकता. अगदी बेसिक साहित्य, सोपी कृती व महत्त्वाचं म्हणजे पोळी, भाकरी तसेच भाताबरोबर देखील हा ग्रीन कॉर्न मसाला तुम्ही खाऊ शकता. वेगळे वरण, आमटी वगैरे करायची गरजच पडत नाही. तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्या ग्रीन कॉर्न मसाल्यासाठी आपण 250 ग्राम हे स्वीट कॉर्नचे दाणे घेतले आहेत, म्हणजेच पाव किलो. स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत. आपण ग्रीन कॉर्न मसाला करतोय बरोबर. तर त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे हिरवं वाटण म्हणजे ग्रीन कलरचं वाटण. त्यासाठी आपण 1 कपभर हा ओला नारळ किसून घेतलेला आहे, खोवून घेतला तरी चालेल. 5-6 हिरव्या मिरच्या, तिखट तुम्हाला कितपत हवं त्या प्रमाणात तुम्ही मिरची घालायची. 1 इंच आलं घेतलंय, 10-12 कढीपत्त्याची पानं आहेत, 6-7 आपण लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 चमचे भाजलेले शेंगादाणे आहे आणि भरपूर कोथिंबीर. जवळजवळ कपभरच ती कोथिंबीर आहे आणि काड्यासुद्धा आपण घेतलेली. काड्यामध्ये कोथिंबीरच्या काड्यामध्ये स्वाद भरपूर असतो म्हणून आपण काड्यासुद्धा घेतलेली आहे. आणि हे सर्व साहित्य त्याचबरोबर आपण पाववाटी म्हणा किंवा याच्याने पाव कप पाणी घालून स्मूथ अशी पेस्ट करून घेणार आहोत. ग्रीन कलरचं वाटण करून घेणार आहोत. आपण कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आपण यामध्ये 1/2 टीस्पून जिऱ्यांची फोडणी करतो आणि त्यामध्ये आता आपण घालूयात 1 मोठ्या आकाराचा कांदा जो बारीक कापून घेतलेला आहे. तो कांद्यावरच आपण 6-7 कढीपत्त्याची पानं घालतोय. आपण वाटणात कढीपत्ता घेतला पण फोडणीमध्ये देखील आपण घालतोय. तुम्हाला लक्षात येईल आपण यामध्ये कुठल्याही गरम मसाल्याचा वापर करणार नाही. आपल्याला यामध्ये नारळ, कोथिंबीर, कढीपत्ता यांचा स्वाद अपेक्षित आहे. थोडंसं परतलं की आपण 2-3 लाल मिरच्या घालतोय सुक्या आणि 1 पिंच म्हणजे 1 चिमूट आपण हिंग घालतोय. बस आता आपल्याला हा कांदा छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. कांदा बघा गुलाबी रंगाचा झालेला आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियमच ठेवलेली आहे. यामध्ये आपण घालतोय 1/4 टीस्पून हळद पावडर आणि घेतलेले आपण जे कॉर्नचे दाणे आहेत ना ते. मी तुम्हाला म्हणले की स्वीट कॉर्नचे दाणे घालून तर आपण ही भाजी करू शकतो, पण त्याचबरोबर बेबी कॉर्नचे आपण छोटे छोटे तुकडे करून ते देखील वापरू शकतो. आपण दाणे घातले आणि मीडियम फ्लेम वरती आपण हे परतून घेणार आहोत. कांद्याबरोबर दाणे देखील थोडे परतून घ्यायचे आहेत बरं का. आणि आपण कढईवर झाकण ठेवूया आणि 3-4 मिनिटं मीडियम फ्लेम वरती हे दाणे शिजवून घेऊयात. 3-4 मिनिटं आपण आपले कॉर्नचे दाणे परतून घेतलेले आहेत मीडियम फ्लेम वरती. आता आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. आपल्याला वाटण घालायचं आहे. हे बघा आपण हे ग्रीन कलरचं वाटण करून घेतलेलं आहे. नारळ, कोथिंबीर तर साहित्य घालून. तर आपण हळूहळू ते वाटण घालूयात. आता परतून घेऊयात. ही भाजी तशी फार झटपट होते. नारळ खोवलेला असेल तर झटपट आपल्याला वाटण करता येतं. बरं, एका बाजूला मी 2-3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं होतं ना, आपण ते घालूयात. बघा या भाजीमध्ये आपण गरम मसाले अजिबात वापरले नाहीत. काय होतं नेहमी गरम मसाले खाऊन मग कधीतरी फार कंटाळवाणं होतं. मग अशा वेळी अशी साधी सोपी भाजी खायला बरं वाटतं, हो की नाही. मस्त यामध्ये नारळाचा स्वाद आहे, कोथिंबीर, कढीपत्ता मस्त. या दिवसामध्ये कोथिंबीर भरपूर आली आहे बाजारात. तर कोथिंबीर वडे आपण नेहमीच करतो, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा करून पहा खवयांनो, जबरदस्त टेस्ट लागते याची. आता आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे.
आपण यामध्ये जवळजवळ 2 वाट्या पाणी घातलेलं आहे, कारण कॉर्न शिजायला आपल्याला पाणी लागेल. आपण शिजू देऊयात आणि त्यानंतर चेक करूयात. आणि गरज वाटली तर पाणी आपण नंतर परत ॲडजस्ट करू शकतो. आता आपण यावर चवीनुसार मीठ घालतोय. जवळजवळ 1 टीस्पून मी मीठ घातलेलं आहे. गॅसची फ्लेम आपण आता हाय केलेली आहे. आपण हाय फ्लेमवरती 1-2 मिनिटं उकळू देऊया आणि मग गॅस मीडियम करून 5-6 मिनिटं म्हणजे कॉर्न शिजेपर्यंत आपण हे शिजवणार आहोत. हे बघा, आपण 3-4 मिनिटं हाय फ्लेमवरती शिजवून घेतलं. आता छान खळखळून भाजी उकळते. आपण गॅसची फ्लेम लो टू मीडियम करूयात आणि आता मक्याचे दाणे शिजेपर्यंत आपण हे कढईवर झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत. 4-5 मिनिटं आपण शिजू देऊ आणि त्यानंतर चेक करूयात दाणा शिजला की नाही. बघा, मीडियम फ्लेमवरती आपण जवळ 6-7 मिनिटं हा ग्रीन कॉर्न मसाला शिजवून घेतला आहे आणि मी त्यातील एक दाणा चावून पाहिला, व्यवस्थित शिजलेला आहे. त्यामुळे आपली भाजी, आपली ग्रीन कॉर्न मसाला रेडी आहे. आणि कन्सिस्टन्सी बघा, तुम्ही यापेक्षा घट्ट देखील करू शकता, पण मी असं ठेवलं म्हणजे काय, आपण भातासोबत सुद्धा खाऊ शकू. बस, आपला ग्रीन कॉर्न मसाला रेडी आहे. आपण गॅस बंद करूयात आणि वरती भरपूर हिरवीगार कोथिंबीर पसरूया. चला, गरमागरम ग्रीन कॉर्न मसाला आपण सर्व करून घेऊयात. मोजक्या साहित्यात कमी कष्टात झटपट होणारा स्पेशल व्हेजी ग्रीन कॉर्न मसाला तयार आहे. बरोबर पोळी असो व भाकरी. अहो, एवढंच काय, तर गरमागरम वापरत्या भाताबरोबर देखील हा ग्रीन कॉर्न मसाला जबरदस्त लागतो. तेव्हा खवयांनो, एकदा करूनच पहा, परत परत नक्की कराल. अशा छान छान रेसिपींसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करत चला. परत भेटूत अशीच छानशी स्पेशल व्हेज रेसिपी घेऊन. तोपर्यंत आपणा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.